रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये। तर आज आहे आषाढी एकादशी। सगळ्यात पहिले माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे एकादशी, मी आत्ताच वगैरे रेडी वगैरे झालोय। आज आपल्या गावामध्ये म्हणजे जत्रा आहे। मराठवाड्यातील हे एक आमचं गाव आणवा आहे, छोटं पंढरपूर म्हणून ओळखलं जातं। तर आज आमच्या इथं जत्रा आहे, लांबून लांबून लोक आमच्या इथं दर्शनाला येतात विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात। तर बघूया। नवे कपडे कोण घातले आज? वल्ल तुझं दावे मला। हा वल्ल अरे ते बावळे ते काय म्हणते, नवे कपडे घेऊन घातले तर नाही जत्रा जायला। हे मला तो वल्ल कोणती जत्रा आता? कोण म्हणे? हा पप्पा म्हणते। हा काही म्हणते पप्पा? जत्रा आहे ना। जत्रा नाहीये रे। आहे ना, जत्रा चालू आहे। मी तिला विचार बरं। जत्रा चालू आहे ना वा? नाही हो जत्रा चालू आहे ना? नाही रे, ट्रॅक्टर निकालेले जत्रात दिद्या। ते तिच्या कानाच बारीक आवाज सांगू लाव म्हणत। हवामान असं? हा विचारलं की हवामान असं। हो आता हर्षलन मी आम्ही निघलोय मदडी जाण्यासाठी। ते पुढे गेले सागर भाऊन शिवा भाऊ गेले आमच्या कामावरचे त्यांच्या बायकासोबत। तर आम्ही एकदा आमच्या गाडीत पेट्रोल टाकून येतो, मग निघतो आम्ही बी। तर आपल्या गावाची जत्रा आहे, तिथं दर्शनाला चालली पब्लिक आपल्या गावात, आणि आपण दुसऱ्या बाहेर गावात चाललोय। तर आता फायदा द्या का आमच्या शोधापर्यंत पोहोचलोय। एक समजे काय शिवबाबू फोटो काढले कशी टेक्निक आहे आपल्याकडं। आता थांबलोय आम्ही इथं घाटामध्ये। ते गागल्याच आहे भाऊ।
पोदर घालून तर पोदे मोहन त्याचा शेणार आहे माझ्याजवळ कुठे गॉगल आहे हो कस पिले तिला काय झालंय अरे इशूल घेऊ तर बा आली 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 चाल इकडे पाय इकडे पाय आपल्या व्हिडिओ मध्ये म्हणलं त्याला येऊन तर मागपुढं करून म्हणे परशार म्हणलं परशा बरोबर येतो आणि तुम्ही लगे दाखलेत निघाचा फोन बी नाही केला ना काढा फोटो आपलं तर आमच्या आता इथं फोटोशूट चालू आहे शिवम बस वहिनी सागर भाऊ इकडे इशून मी असं एकदा नको रे तीन बाबा ते सुकाराला नाही इचू बाय करतोय तर आता आम्ही पोहोचलो इथं मदडीच्या देवीजवळ इकडं प्रसाद यांना लावला काही घेणे का अर्षद पुढी आपल्या गावात जत्रा आहे आपल्या गावात जाणे आपल्याला लेट जा गेल्यावर जत्रा किती खेळणे इथं खालून पायऱ्यांमध्ये पायऱ्यां चालला मग तू लहानपणी आलती ना इथं आलती का पुस्तक चले तिथे देवाजवळ दिसलं का इकडं मंदिर आहे खाली चलो शिवम भाऊ कुठे आला देवीच्या दर्शनाला हातपाय म्हणजे एकदा इकडे हातपाय घ्यायचे
विठ्ठल जय जय विठ्ठल, बोल मर्दडी माता की जय. आता मर्दडी देवीचे दर्शन झाले. आता इथून मुद्दा करतो आम्ही जाळीच्या देवीला जाण्यासाठी. जाळीचं देव आहे ना ते, हो जाळी देवासाठी. त्या 2 जोड्या निघल्या पुढं. आम्हाला पाण्याला येडत आणलाच. हे बघा पाणी आलं तर गाडीतच घुसून गेलो. तिकडी वहिनी ते छत्री घाल. चलो चाल पिले, चाला पटकन. ते जोड दे ना, ते लटकून नाही आता. उतरा भाऊ लोकांच्या गाडीतून. बघितला किती पाऊस चालू आहे. आम्ही फसलो आता किती पाण्यामध्ये. पहिले आम्ही तिकडे बैलगाडीमध्ये बसलो, तिकडून आलो आम्ही. बैलगाडी भरती करत होती ती, तिकडे थांबलो आता. तर आता थोडाफार पाणी उघड आहे. आता निघतो आम्ही इथून. चाल ना हर्षल, पिल्ले चाल. लावका चालली लेकरं बाळायची. हॅलो डबल चालू झालं. थांबा दर्शक, पुढे जागा नाही भेटणार. एक तर पुरे वरले व्हायला नाही आपण. दर्शक उघड होत डबल राहिलं पुन्हा. निघलो. आषाढी एकादशी धावते रे भाऊ. तर आजचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही तिकडून आलो वगैरे, याला 7 वाजले होते. मग आनंदला आम्ही घरी सोडून हर्षलन मी गावातल्याच विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन आलो. मग घरी आलो, कपडे वगैरे बदलले.
जेवण घेऊन केलं लगेच मी झोपून राहिलो. त्याच्या मग आलं ना तर काही शूट झालं नाही. गावात गेलो मंदिरात तर ते फोनवरला होता, त्याच्यामुळे ते स्क्रीन चालतच नव्हती फोनची. तर काल लय मजा आली, पण ते लेकरा बाळामुळंच जरा हे झालं. काल त्या सगळ्यामध्ये मला एकट्यालाच मजा आली फक्त. लय दैन झाली काल. तर वेळ झाली आपला ब्लॉग याच ठिकाणी एंड करायची आहो. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.